खरं तर स्वराज्य पक्षाची नवी मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी आहे। या दहीहंडीला स्वराज पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे देखील आलेले आहेत। आपण संभाजीराजे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य खरं तर आपल्या टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। खरं तर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण नवी मुंबईची सर्वात मोठी दहीहंडी अंकुश कदम यांच्या दहीहंडीला आपण आज उपस्थिती लावलेली आहे। काय सांगाल? नाही, अंकुश कदमांच्या युवा मंचने ही दहीहंडी आयोजित केलेली आहे। मागच्या वर्षीसुद्धा मी आलो होतो आणि दरवर्षीप्रमाणे त्याचा एक लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे। मी अंकुश कदमांना मी म्हणत होतो आज मी यावेळी माझी तब्येत बरी नाही, कालच मी परदेशातून आलो आहे आणि म्हणून मला जरा रजा द्या, तर त्यांचा आग्रह होता की मी तर यायला पाहिजे म्हणून त्यांच्या आग्रहास्तव मी इथं आलो आहे। त्यांना ताकद देण्यासाठी इथं आलो आहे आणि एक धडाडीचं नेतृत्व एक प्रस्थापित इथं नवी मुंबईत व्हायला लागलेलं आहे आणि अंकुश कदम आणि मोठे व्हावेत त्यांना त्याच्यासाठी मी स्वतः दरवर्षीप्रमाणे इथं आलो आहे आणि ते नवी मुंबईमध्ये अनेक गोष्टी आजही लोकांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर त्यांनी कराव्यात, त्याच्यासाठी माझं नेहमी त्यांना सूचना असतात। राजे, आपण खरं तर स्वराज्य पक्षाची ही दहीहंडी आहे। या ठिकाणी बॅनर जे झळकले आहेत त्या बॅनरवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे। काय वाटतं मग शिंदे गट आणि स्वराज्य पक्षाची काय पालिकेत निवडणुकीमध्ये काय समीकरण जुळाली असं म्हणायला काय हरकत नाही? नाही, विषय असा आहे की मी कालच आलो इथं, म्हणजे परदेशातून कालच आलो। मी सुद्धा तुमच्यासारखं अनेक डिजिटल बोर्ड देताना मी पाहिले आणि एका एका साईडला मुख्यमंत्री एका साईडला मी हे दिसत होतो। मला असं वाटतं एक मुख्यमंत्र्यांचा कुठला हात आहे त्यांच्यावर मला माहीत नाही, माझा हात त्यांच्यावर कुठला माहीत नाही, पण डावा उजवा हात अंकुश कदमांच्याकडं दोघांचा आहे हे याच्यात दिसून येते आणि पुढं काय होईल मला माहीत नाही। पण स्वराज्याचं जर पाहिलं तर आम्हाला अनेक फटके बसले आहेत विधानसभेत, अनेक अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवातनं पुढे शिकत जायचं असतं, एवढं आमचा प्रयास आहे। खरं तर 29 ऑगस्टला जरांगे हे मुंबईत दाखल होणार आहे। सरकारमध्ये दम आहे का? त्यांनी असा डायरेक्ट थेट प्रश्न उपस्थित केलेला आहे। मला त्या विषयावर बोलायचं नाही। खरं तर पालिकेच्या निवडणुका देखील जवळ येत आहे। स्वराज्य पक्षाची पुढची जी रणनीती ती कशी असणार आहे? नाही, महानगरपालिकेत निवडणूक लढवायची म्हणजे पैसा लागतो, अनेक गोष्टी त्याला जोडून लागतात, ते स्वराज्याकडे निश्चित नाही आहेत। हा नवीन पक्ष आहे आणि म्हणून जर कोण उभारत असेल आणि त्यांना ताकद देण्याची वेळ जर आमच्यावर आली तर आम्ही निश्चित त्यांना ताकद देऊ। काय वाटतं मग शिंदे गटाने जर प्रस्ताव दिला तर युती म्हणून आपण लढणार का पालिका निवडणुकीत? अजून काही चर्चा झाली नाही आहे, किंबहुना माझ्या डोक्यात सुद्धा तो विषय नाही आहे। जसं मी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक लढवणं इतकं सोपं नसते, त्याला वेगळे वेगळे संदर्भ असतात, त्याला समीकरण असतात आणि म्हणून मी काहीतरी ओघात काहीतरी स्टेटमेंट देणं हे मी उचित समजत नाही। पण जिथं स्वराज्याचे आपले उमेदवार असतील किंबहुना जिथं स्वराज्याची ताकद देण्याची वेळ आम्हाला द्यायची असेल तिथं आम्ही निश्चित ताकद देऊ। वाळू जे माफिया त्यांचे हात तोडले पाहिजे असं नितेश राणेंनी वक्तव्य केलेलं आहे। कुणी? नितेश राणे। कोणाचे तोडले? वाळू माफियांचे। वाळू माफियांचे हात तोडले पाहिजे असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। नाही, असं त्यांची भावना वेगळी असेल पण असे स्टेटमेंट्स करणं हे बरोबर नाही आहेत। काही शेवटी हा लोकशाहीचा हे देश आहे, ज्याच्यामुळे वातावरण आणि गडूळ होईल असं कोणी बोलू नये। हां, पण माफियात म्हणजे वाळू माफिया असणे आणि ते महाराष्ट्रात असणे हे काही बरोबर नाही, म्हणून त्याला वेगळ्या स्टाईलने आपण बोलू शकतो, वेगळ्या पद्धतीने मांडणी करू शकतो, वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कशा त्यांच्यावर ॲक्शन घेता येईल त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांच्याकडं त्यांनी बोलायला पाहिजे। सरकार त्यांचंच आहे तर मग त्यांनी सांगायला पाहिजे की सरकारला की ह्यांना या वाळू माफियांना अटक करा, त्या वाळू माफियांच्यावर लिगल ॲक्शन घ्या, पण कोणाच्या हातपाय तोडणं ही भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत भाषेला शोभत नाही। खरं तर राजे, आपण सध्या नवी मुंबईमध्ये आहोत। नवी मुंबईचे जे वनमंत्री गणेश नाईक यांनी काल एक असं विधान केलं होतं की पालघरमध्ये असं एक विधान केलं होतं की लॉटरी लागल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते। ठीक आहे, आता त्यांच्या पक्षातले ते सगळे त्यांच्या काय ते महायुतीतले आहेत, त्या महायुतीत आम्ही तर नाही आहोत, पण ते त्यांचं ते बघून घेतील, आम्हाला काय करायचं आहे त्यांच्यात। उलटं आमच्यासाठी काय त्याला काय म्हणतो स्वराज्य कशा पद्धतीने पुढे जातील हा आमचा तेवढा दृष्टिकोन असतो आणि उद्दिष्ट आहे। त्यांच्यात काय भानगडी आहेत ते त्यांचं त्यांनी बघून। राज्य खरं तर आपला उमेदवार देखील विधानसभेसाठी याच मतदारसंघातले अंकुशजी उभे होते।
असंख्य समस्या आहेत, त्यांचा हाल अद्यापही होत नाही. तर तुम्ही सरकारकडे नवी मुंबईतले काही प्रश्न घेऊन जाणार आहात का? नाही, ज्यावेळी अंकुश कदमांचे जे काही प्रश्न माझ्याकडे ते उपस्थित करतात आणि ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की मी सरकारपर्यंत ते पोहोचवायला पाहिजे, तिथले प्रश्न सुटायला पाहिजेत. म्हणजे गणेश नाईकांकडे सुद्धा असले तरी काही अडचण नाही. म्हणजे गणेश नाईकांचे त्याचे विरोधक असले तरी गणेश नाईकांकडे सुद्धा विषय असला तिथंही मी मांडायला माझी काय तयारी आहे. शेवटी समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी आणि लोकांचे प्रश्न सुटवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं माझं मत आहे. पण अंकुश कदमांनी फार इथं ग्रीप चांगली घेतलेली आहे. प्रस्थापित नेते आता इथं झालेले आहेत. ह्याच्या पुढं आणि त्यांची झेप गरुडासारखी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्या गरुडाच्या झेपमध्ये आमची कुठंतरी हातभार लागत असेल तर आम्ही त्या हातभार लावण्यासाठी मी इथं आलोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.